सुप्रभात. दिवस आहे आज 4था आणि काल सांगितल्याप्रमाणे आज आपण चाललेलो आहोत यल्लमा देवीच्या दर्शनाला, म्हणजेच रेणुका देवी. तर आपली गाडी आलेली आहे. या गाडीने आपण जाणार आहोत कर्नाटकला. थोड्या वेळामध्ये आपण निघू. थोडे तयार झाले आहेत, 5 मिनिटांमध्ये निघू. 6 वाजता आपण निघणार होतो बरोबर. आता 6 वाजलेले आहेत. आपण ऑन टाइम आहोत. फॅमिली मेंबर्स आले की आपण दाखवू. जरा भाऊ हे बाबू येवा सगळीचे आहेत. मातंग्या उदा उदा परशुराम उदा उदा अक्षया माग्या उदा उदा कुणी दोग कुणी आई उदा उदा कोटाच्या आई उदा उदा कुणी दोग कुणी आई उदा उदा. चला बॅगाव चला आता. उदा उदा परशुराम उदा उदा कुंदी जोग आता चला. आता आपण सगळे जायला निघालेलो आहोत तिकडे सौंदती मातेकडे दर्शन घेण्यासाठी. यल्लमा देवीचा उदा यल्लमा देवीचा उदा. चला. पोहोचलेलो काकवा देवी मंदिरामध्ये. देवीचा गावदेवी आहे, तर आपण तिथं दर्शन घेऊया. आलेलो आहेत काकवा देवीच्या. तर त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे. त्या वैशिष्ट्य आपल्याला आता ताई सांगतील. हे मंदिर असं आहे की एका रात्रीत सकाळी पहाटे कोंबडा बाबाच्या आतमध्ये ते मंदिर पूर्ण झालेलं पाहिजे अशी देवीची अट आहे. त्यामुळे हे मंदिर बांधता येत नाही. हा, तर पूर्ण जरा दाखव. त्याच्यामुळे हे मंदिर आजपर्यंत बांधलं गेलेलं नाहीये. तिथे मंदिर सगळ्यात असं सांगत जायचं जागी 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 जागी. अरे माझ्या गाडीत बसायचं चांगलं. बारक्या गाडीत आपण त्या देवीचं वैशिष्ट्य असं आहे की कोणती वस्तू आणली, गाडी किंवा आपली बैलगाडी, बैल नवीन म्हैस, तर इथं थांबायच लागते. देवीची भेट घेऊन नारळ देऊन मगच पुढे जायला लागते. आणि हे साड्या कशासाठी आहे? साड्या देवीची ओटी भरलेली. लोकांनी नवस बोललेले की ती देवीची ओटी भरतात. त्याला कोणीही म्हणजे असं उचलत नाही, काय घेत नाही, काय असून देत. सोनं किंवा अर्पण केलं असेल, खाद्य अर्पण केलेले असेल, काही वस्तू या अशाच पडलेल्या असतात. मग कोण नेत नाही, कोणीही तिथे नेत नाही. घंट्या किती, काही बैलगाडी पाळणा, सगळ्या वस्तू अशा हात लावत नाही. त्या प्रकारे साड्या इथे देवीला दिलेल्या. तर तुम्ही साड्या बघू शकताय की कोणी हात लावत नाही उचलू शकत, हातच लावू शकत नाही. तसं सगळं ते पडलेलं असतंय. पाळणे, चांदीचे पाळणे विळणे किती इथं असं लावलेलं असतं. जागृत देवस्थान आहे. म्हणजे इथे एका व्यक्तीला त्यांचं चांगलं म्हणजे पावन झालेलं, त्यांना व्यवस्थित त्यांचं फळ मिळालंय म्हणून त्यांनी ना हे इथपर्यंत अशा या पायऱ्या वगैरे बांधलेल्या आहेत. त्या दिसतात ना तुम्हाला, हे पायऱ्या त्यांनी प्रकारे बांधलेले आहेत. पण त्यांना मंदिर पण बांधायची खूप इच्छा आहे, पण वेळ नाहीये. रात्री 12 नंतर देवीची म्हणजे रात्री 12 नंतर ते आणि सूर्य उगवायच्यात म्हणजे 4-5 वाजेपर्यंतच टाइम असतो. आणि देवीची अट आहे, मग मंदिर बांधलं तर जेवढं होईल काम तेवढंच ठेवायचं. म्हणजे असं अर्ध बांधून कोण सोडू शकत नाही ना. त्याच्यामुळे मंदिर सगळ्यांना बांधायची इच्छा आहे, पण वेळेअभावी ते कोणाची इच्छा पूर्ण होत नाहीये. आई कुठून
खेडे मडील गेले का खेडेगाव. तर आपण आता आलेलं आपलं जे मूळ घर आहे कोल्हापूरमधलं खेडे त्या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणजे आपले आजोबा या ठिकाणी राहत होते, त्याच्यानंतर ते मुंबईला आले आणि तेव्हापासून आपला मुंबईचा प्रवास चालू झाला. आणि हे जे घर आहे आपलं मूळ घर आहे. इथे पहिले ते आजोबा राहत होते लहानपणी. कुठेतरी शंकराचं मंदिर आहे ना, तू गेला ना मागे. गाव चांगलं आहे पण बऱ्यापैकी सुधारलं त्या गाव. रस्ता वगैरे असा एवढा नव्हता. तुझ्या बापाला बाबांना मागितलं होतं पहिलं आठवण करून तर आज्यान दिली नाही काही. आणि ह्या लोकांनी तर कोण होतं माहिती पण आहे पहिल्या आधी. तर ही सगळी 7 गुंठीची जागा पण आहे. आम्ही मोंदोलीला राहतो पहिले. फोटो काढून घे ना. पडली नाही. तर आता वाजले सकाळचे 8:45 आणि आपल्याला जायला उशीर होईल म्हणून आम्ही गडहिंग्लज या ठिकाणी नाश्ता करायला थांबलेलो आहे. बघा तुम्हाला दिसेल सगळे या ठिकाणी नाश्ता करायला थांबलेले आहेत. आणि मी ज्या देवीच्या पाया पडायला चाललेलो आहे तिकडे माझा एक पूजेचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे माझा आहे उपवास. बघूया उपवासाचं काही मिळतंय का. आणि देवीच्या मंदिराचं काम चालू आहे. त्याच्यामुळे ते मंदिर दुपारी 12 वाजेपर्यंत चालू आहे असं आम्हाला एक माहिती मिळालेली आहे. तर इथून लवकरात लवकर नाश्ता करूया आणि जाऊया मंदिरात. मध्ये काही तुम्हाला मिळतं का बघूया. काही तुम्हाला काही दाखवता येतं का बघतो. ठीक आहे. आता आपण कर्नाटक राज्यामध्ये एंट्री केलेली आहे. अजून तरी इथून किती किलोमीटर आहे? अजून 100 किलोमीटर आहे अजून. तर 1-1.5 तास लागेल ना. 2 तास अजून प्रवास बाकी आहे. बघूया थोड्या वेळ. आणि परसगडला आता लिंब निसून परसगडला जायचं आहे. सौंदर्य परसगडला जायचं. का आता काय करणार आहे? आता याला लिंब बांधणार आहे. ही जी जोगळा देवी मंदिर आहे देवीचं. आता हे 5 वर्षापासून घेऊन मी बाळा सकट इथे येतो. आणि ती कडुलिंबाची पाला आहे ना आणि ती बांधणार म्हणून त्याला देवी नवसासाठी ही प्रक्रिया केली जाते. आणि जे यल्लम्मा देवीचं मंदिर आहे ते अजून 2 किलोमीटर अजून वरती आहे. मोठ्या काकांनी जे कोल्हापूरला राहतात त्यांनी माझं लग्न ठरावं आमच्या भावांचं म्हणून या देवीकडे नवस केला होता. तो आता फेडण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. जरा आता आम्ही नेम गावतो ते नवस. फायनली आपण पोहोचलेलो आहोत यल्लम्मा मंदिरामध्ये. थोड्याच वेळामध्ये मंदिरामध्ये जाऊ आपण. हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे. इकडून 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 थंड दिसतो.
झेंडा दिसतो बघा, मंदिर आहे. पौर्णिमा असल्यामुळे दर्शन करण्यासाठी खूप गर्दी आहे. जवळजवळ आपण 1:45 वाजता लाईनमध्ये उभे राहिलेलो आहे आणि आत्ता वाजलेले जवळजवळ 3 वाजले, सव्वा तास झालेला आहे आणि अजूनही मला वाटतं 2-2.5 तास लागण्याची शक्यता आहे. तर जरा गर्दी दाखवायची परत वरून. अशा 15 स्लाईड आहेत ना? अशा 15 आहेत, 15 लाईन आणि मध्ये मी असं ऐकलं की मध्ये अजून 2-3 आहेत. भरपूर गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे. यल्लम्मा देवी, जागृत देवी आहे, नवसाला पावणारी देवी आहे आणि आज पौर्णिमा असल्यामुळे हा सगळा दुग्ध शर्करा योग आहे आणि त्याच्यामुळे आज जरा जास्त गर्दी आहे. सकाळी 5 वाजता ज्यांनी नंबर लावला आहे ती लोक 11-12 वाजता बाहेर पडत आहेत आणि आम्ही 1:45ला नंबर लावलेला आहे. म्हणजे आम्ही एंट्री केलेल्या मध्ये दर्शनासाठी. तर विचार करा आम्ही किती वाजता बाहेर पडू. कदाचित आम्हाला एक 5-6 वाजतील. ठीक आहे. हाय का हाय. लावलंय ते कशासाठी लावलंय? अंगाला सगळा गुलाल मागतो ना, तसं ती गुलाल भंडाऱ्याचं गुलाल म्हणत नाही, भंडारा आहे तो. भंडारा असं मारतात ना. आम्ही मंदिरामध्ये आलोय आणि खूप प्रसन्न आणि खूप भारी वाटतंय. तब्बल किती तासानंतर आलोय? 2.5 ते 3 तास झाले असतील आम्हाला लाईन मध्ये राहून. खूप मजा आली आणि खूप प्रसन्न वाटतंय. एकदम भारी, खूप मजा. पायांना एवढा त्रास नाही झाला उभं राहून चालून. एवढी देवीची शक्ती आहे. दिसत नाही, देवी दिसते. काय आहे? देवी आपल्या संपूर्ण फॅमिलीचं जवळजवळ 3 तास आपण लाईनमध्ये उभे राहिल्यानंतर छानपैकी दर्शन झालेलं आहे आणि आता आपण इथून मंदिराच्या बाहेर पडत आहोत. मग कसं वाटतं तुम्हाला असं वेगळ्या ठिकाणी येऊन पिकनिक आल्यासारखं वाटतं ना? एक प्रकारे पिकनिक झाली आमची आणि आता आम्ही दर्शन करून आलो आणि पूर्ण फॅमिली आपली कुठलं गड आहे? परतगड ना. परतगडाच्या पायथ्याशी बरोबर आम्ही जेवायला बसलो पूर्ण फॅमिली आणि खूप छान वाटतं. हवा पण छान होती. नाही म्हणजे ऍक्च्युली लंच हा दुपारी 1 वाजता असतो, पण आपलं जेवणाचं टायमिंग आता काय संध्याकाळचे म्हणजे ह्याचं काय कारण कळू शकेल का की म्हणजे का वेळ एवढा उशीर लंचला? सांगितलं मगाशी मी की आपण जेव्हा दर्शनाच्या लाईनमध्ये उभं राहिलो होतो तेव्हा भरपूर गर्दी होती. आपण 1:30 वाजता एंट्री केली आणि आपण जवळजवळ 5-5:15 वाजता बाहेर पडलो. त्याच्यानंतर सगळं मग ते आपण येईपर्यंत उशीर झाला आणि मग आमचे हे ड्रायव्हर भाऊ बघा भाऊ, हा ह्यांनी हे चांगलं आपल्याला इथे जेवायला असं आणलेलं. ते पण बिचारे वैतागले बघा. हे ते आता पण लंच इव्हिनिंगला करतायत. पण एक विशेष आहे, कोणाच्याही चेहऱ्यावर थकवा दिसत हा सगळे असे फ्रेशच आहेत, खास करून उर्मिला. म्हणजे वाटलं नव्हतं की दर्शन होईल, पण दर्शन पण खूप छान झालं. छोटी मुलं सुद्धा कंटाळली नाही. खास करून आमची वाणी कुठे गेली? वाणी म्हणजे इतकी फ्रेश ना की बाप रे बाप. ती बघा
अरे वा, बघितलं तिने पण हाय केलेलं आहे. ठीक आहे, बघा हे किती छान आनंदाने असं आपलं भोजन करत आहे.